नागपूरच्या गोकुळपेठ परिसरातल्या अजिंक्य प्लाझा या इमारतीला मध्यरात्री लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा मृत्यू झालाय। इमारतीला आग लागल्यावर लिफ्टने खाली उतरण्याच्या प्रयत्नात या सर्व व्यक्ती होत्या आणि त्यांचा लिफ्टमध्येच होरपळून मृत्यू झालाय। मृतांमध्ये 3 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे। पार्किंगमध्ये ठेवलेल्या दुचाकी गाड्यांना लागलेल्या आगीमुळे ही घटना घडली, पण या गाड्यांना नेमकी आग कशाने लागली हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये। गाड़ियों का जलने का मामला है, तो अब ये गाड़ियों में जैसा खुद ही फ्लेमेबल मटेरियल उसमें होता है, तो ये आग कैसे लगी है अभी तो बताना बहुत ही मुश्किल है, क्योंकि यहाँ पर तो अभी प्राइमा फेशिया ऐसा कुछ क्लियर नहीं हो रहा है। लेकिन एक सिमिलर प्रकार का इंसिडेंट कल भी हुआ था मानकापुर में, ऐसी गाड़ियाँ जलाई गई थी। और आज मतलब बैक टू बैक ये सेकंड इंसिडेंट है कि सिमिलर प्रकार की घटना हुई है कि पार्किंग में गाड़ियाँ सारी जली हुई है। पण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे सध्या आपल्या बरोबर आहेत। अखिलेश, दुर्दैवी घटना आहे, काय नेमकं झालं? या गाड्या नेमक्या कशामुळे जळल्याचं काही कारण स्पष्ट होऊ शकलंय का? भूषण, अतिशय दुर्दैवी आणि तितकीच धक्कादायक घटना आहे, पण यामागचं गाड्या जळण्याचं कारण अजून स्पष्ट झालं नाहीये। कदाचित गाड्यांना आग लावली हा देखील कारण असू पण अजून ते कुठलेच स्पष्ट झालं नाहीये। पण एक मात्र खरं की या घटनेमुळे अतिशय सगळ्याच परिसरात धक्का, लोकांना शोक पसरली आहे। ज्या वेळी ही आग लागली आणि वरती आली, जेव्हा पूर्ण त्या बिल्डिंगमध्ये गोंधळ माजला होता, लोक सैरावारा आपला जीव वाचून पळत सुटले आणि त्यावेळी या सिरिया फॅमिलीतले जे परिवारातले लोक होते, हे 3 महिला आणि 2 मुलं, हे जीव वाचण्याकरता खाली आले आणि ती त्यांची सर्वात मोठी चूक ठरली। खरं तर त्याकाळी बिल्डिंग मधले बाकीचे लोक होते ते वरती गच्चीवर गेले आणि गच्चीवरनं सिरियाच्या इमारतीवर त्यांनी उडी मारून आपला जीव वाचवला, पण ह्यांचा निर्णय चुकीचा ठरला। ते खाली आले आणि खाली तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरली होती आणि सर्व 3 महिला आणि 2 अगदी लहान मुलं होती। 3 वर्षाची एक मुलगी आणि 2 वर्षाची दुसरी मुलगी, हे सर्व लिफ्टमध्ये होरपळून त्यांचा मृत्यू झाला। त्यांना पाहायला कुठलीच जागा नव्हती आणि जेव्हा त्यांना बाहेर काढण्यातला पूर्ण कोळसा झाला त्यांचं शरीर। आणि आता नेमक्या प्रकरणात गाडींना कसं लागली हा तपास करणार आहे। पण एक मात्र खरं की या पूर्ण जे पूर्ण प्रकरण घडलंय त्याच्यामध्ये एकूणच कुठेतरी संशयाचं वातावरण देखील याच्याकडे या पूर्ण प्रकरणाकडे बघितलं जात आहे। भूषण, धन्यवाद अखिलेश या सविस्तर माहितीसाठी। अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक अशी ही घटना आहे। नागपूरमधल्या गोकुळपेठ परिसरातल्या या इमारतीला आग लागली। ही आग पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी गाड्यांना लागलेल्या आगीमुळे पसरली आणि यावेळेला लिफ्टमधून खाली येणाऱ्या एकाच कुटुंबातल्या 5 व्यक्तींचा लिफ्टमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची ही दुर्दैवी घटना घडली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।